नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवत बोंबील फ्राय। मी आज बाजारातून बोंबील आणलेत। मला छोटेच बोंबील भेटलेत, मोठे नाही भेटले। तर मी इथे त्यांना कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेत। तुम्ही बघू शकता मी त्यांना मधनं कापलेत जेणेकरून आपला मसाला पूर्णपणे लागून जाईल। तर सर्वात पहिल्यांदा आपण त्याचं साहित्य बघूया। तर इथे घेतलंय लिंबू, इथे कोथिंबीर, अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली, मीठ, हळद, आपला घरचा मसाला, तांदळाचं पीठ आणि रवा। सर्वात पहिल्यांदा आपण लिंबू त्यावर पिळून घेऊया। नंतर त्याच्यात कोथिंबीर, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकू। नंतर चवीनुसार मीठ, आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं टाकून घ्या। हळद, घरचा मसाला आणि तांदळाचं पीठ। आता हे चांगल्यापणे मिक्स करून घेऊ। तरी तुम्ही बघू शकता मी इथे बोंबील 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घेतलेले आहेत। तर ते आता फ्राय करण्यासाठी मी इथे रवा वापरते। तर आपण इथे रवा घेऊया। त्यात आपण तांदळाचं पीठ टाकू। घरचा मसाला आणि मीठ। आता ते मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मीठ, मसाला आणि तांदळाचं पीठ कुठे राहायला नाही पाहिजे। तर हे इथे मिक्स करून झालेलं आहे। मी इथे आता बोंबील घेते, रव्यात टाकते। चांगलं त्याला रवा लावून घ्यायचा। तर बघू शकता इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्यात मी तेल टाकलंय। इथे लसूण ठेचून घेतलाय आणि मी तो त्यात टाकते। आता आपण त्यात बोंबील टाकू। तर मंडळी बघू शकता इथे बोंबील फ्राय करून रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता वरून असे क्रिस्पी, आतून असे सॉफ्ट। कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। आत्तापुरतं बाय बाय।